नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10, 11 आणि 12 मे 2025 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्याला हवामान सविस्तरपणे। वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून पुढील 3 दिवसात वादळी पावसाचा जोर वाढत आहे। तर अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असून महाराष्ट्रातही बाष्पयुक्त वारे अरबी समुद्राच्या दिशेने वाहत आहे, त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीट सारखा पाऊस देखील 10, 11, 12 मे 2025 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ, कर्नाटक, गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम राहील। कर्नाटक राज्यात आणि आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे हलका मध्यम राहील। भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। कांतामल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, रायपूर इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात असून मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागात गारपीट देखील वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सांगली, शिरळ तसेच देसिंग, कोची, तासगाव, आष्टा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। धागलपूर, बिलरजत, कानामडी, अडाली, तिलसंग इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लगा इकडे मध्यम स्वरूपात राहील। शिरगोपी, कुडाची, रायबग, हिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगिलाई जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच उत्तर परिसर बघितला असता रामपूर, पलूस, कानापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याचा परिसर आहे आणि इस्लामपूर तसेच रहिमतपूर लगतचा परिसर, कराड, कडेगाव, मेढा, उडाले इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी, कोडाली, कोल्हापूर, परोळा, संगरूळ इकडे हलका स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे। इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, चिकोडी, गारगोटी इकडे जोर कमी राहील। हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसरी, अड्डाला इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लगतचा परिसर आहे। गोवा राज्याचा तिक्सा, अलगोटे, वालपुई, पणजी, वास्को द गामा, पारसेम या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। ओरोस, वेंगुर्ला, बंडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। महापण, कुडालाई जोरदार स्वरूपात राहील। कडेगाव, पटेगाव, कणकवली, पैगणी, पुईपकासल इकडे मध्यम स्वरूपात राहील। राधानगरी, पोंडा, खारेपटण, गगनबावडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपटण, लांजा, बेलकर, पूर्णागड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेलकर, साकरप्पा, मलकापूर, कोकरोड इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच नेरवा, मुलगुणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। संगमेश्वर, माकंजन या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पठाण, अरळ, अहरवाडे, वसोटेपोट, सागदेव, खेड, लोटे, चिपळूण मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गुहागर, मार्गाव, तांबे, दहागाव, दापोली, पाचवणी, कलसित, मंदनगर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मेढा, वाई, रावडी,
खंडाळा इकडे जोरदार स्वरूपात राहील. घोगरे, मंदनघर, गोरेगाव, महाड, वर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खंडाळा तसेच नांदल, फलटण, लाटे, लोणार इकडे मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे. निंदाल, दहीवाडी, बराड, शिंगणापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसात वाढलेला असून नागज, कुची आणि तसेच गेडी, चिंके, सांगोळे, दिघाची, मौत बुद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मंगळवेढा, मारवाडे इकडे जोरदार स्वरूपात राहील. शंख, झालकी, दुधानी इकडे जोरदार स्वरूपात राहील. कुरुबेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळुळी, मंद्रुप जोरदार पावसाचा अंदाज आहे. वलसंग, अक्कलकोट, वडगरी, अलूर, अळंदा, होंडाला मध्यम स्वरूपात राहील. उमरगा, नलदुर्ग, होर्टी, घोटाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुळजापूर, वडोला, तांदवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. मोल, अंगार, अरणगाव, कुरवाडी, बेमले, टिंबोर्णी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. भरभंग, पानेगाव, जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील. परंडा आणि खोंडेज, सेल्सियस, वांगी, केरन, इंदापूर, बिगवन तसेच लगतचा पिसर, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे. लुसुंबे, बारामतीलाही जोरदार स्वरूपात राहील आणि बिगावनलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग, कर्जत, बिटकेवाडी, मिरजगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील. आणि श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुकलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. जामखेड, काडाष्टीला हलका मध्यम राहील. जामखेड, पाटोदा आणि अंबळनेरला मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर या भागाकडे जोर कमी असून गारपीट पावसाचा जोर आहे. पश्चिमेकडे जोर जास्त राहील. पारनेर, लगतचा पिसर, वेतलसा, भालवानी, टाकेडोकेश्वर, आले, आणे, नारायणगाव, मजुन्नर, ओतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. धनगरवाडी, वांबोरी, राहुरीला हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागात मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे. बगूर, पाथर्डी आणि अमरापूर, हंसापूरलाही मध्यम स्वरूपात राहील. आणि घोडेगाव, माका, शिरळ, भनास, निवासा, श्रामपूर, तालिकाबंद, देवळी, प्रवरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. वरवंडी, अश्वी, लोणी, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे जुन्नर, ओतूर इकडे जोरदार स्वरूपात राहील. आणि लगेच बघितलं असता नारायणगाव, नार्वे, बोरी, वाडा, मनसरलाही जोरदार स्वरूपात राहील. खेड, चाकण, शिंदे, मलठण आणि शिक्रापूर, भांबर्डे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सुसगाव, पुणे, वाघोली, लोणी, कालभोर, दायरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच शिवपूर, सासवड, जेजुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. शिरवळ आणि लोणार आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील. आणि लगेच परिसर बघितला असता लवासा, जिटे, टाला, इंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागोठाणा, आंबेकरवनलाही जोरदार स्वरूपात राहील. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील. कर्जत, कुसर, पेटनारेला जोरदार स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, उरणलाही मध्यम स्वरूपात राहील. ओमवाडी, क्रिस्तीवाडा, मीरा भाईंदर, ठाणे हलका मध्यम राहील. निंजाले, कल्याणमली, बदलापूर, मोरबाडलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिवाले, वई, शाकरे, उंबरपाडा, पिलवी, खर्डी, वैशाला, आंबेवाडी, सम्राटकुंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्याकडे सप्पाले, पालघर, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड हलका मध्यम राहील. गोडमाल, वाडा, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. जोर, मोकळा, तंबकले बऱ्याच ठिकाणी पुढील 3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज राहील. नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसात वाढलेला असून शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, तिरडे, डोबरे, पांडोर्ली, सिन्नर, नाशिक, लडाचल, शेवगा जोरदार पावसाचा अंदाज आहे. निमगाव, सिन्नर, मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा मध्यम पावसाचा अंदाज राहील. कुसुमाडी, मामदापूर, तालवट, नांदगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. वणी, डोडांबे, चांदवडलाही जोरदार स्वरूपात राहील. ओझर, कळवण, देवळा जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच लगतचा पिक्चर बघितला असता सौदाणे, मालेगाव, मालगाव, नांदराणी, शेळ, अंजंग मध्यम स्वरूपात राहील. सटाणा, औटी, ताहराबाद, निमशेवडी, चिंचवे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील. मात्र साक्री, बॅड, नवापूर, अमली, कोकसाने मध्यम स्वरूपात राहील. आणि सुत्राणे, अंजाले, रणाला, अक्कलकोवा आजूबाजूच्या सर्वच भागामध्ये हलका पाऊस राहील. आणि धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील. धुळे, अंजंग, आरवी, बोकरोड इकडे हलका मध्यम राहील. जळगाव जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मात्र पुढील 3 दिवसात जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. जसे चाळीसगाव, साईगव्हाण, अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री जोरदार पावसाचा अंदाज राहील. अलगुपा, देवगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील. लिंबे, जळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सणसी, पिंपरी, काचूर, पाचूर, ढाकेपाल, पैठण इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामशेखर, मंगळूर आणि ईश्वरनगर, अंबड,
पानवाडी तानवाडी परतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोलपांगरी जालना बदनापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या या भागात राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करिकम भालगाव जांभळीला जोरदार स्वरूपात राहील आणि लगेच इथला मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोड सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। यलम चौसाला पाटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धारूरला जोरदार स्वरूपात राहील। परळी अंबेजोगाई घाट नांदुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून कळंब मासा तारकेटबोम पातूरकडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशीपेठ कामेगाव बेंबली तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील। वेरबंग पाणेगाव वर्षालाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून भाटांजी किल्लरने निलंगला खिंतोट औसा लातूर आणि तसेच घाटेगाव बोकडा रेणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर रोड उणजूक चोळकोट उदगीर मुरकी हणेगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। औरक्षा जनी हलसी भालकी बिदरले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळकोटलाही जोरदार स्वरूपात राहील। देगुडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवठा नरशी लोहा बुजुर्ग गंगाखेड पालम मुसळधार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून परभणी जरी बोरी जंतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। परतूर मठ्ठा आणि लगतपेसर सेलू अष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। नांदेड वाघाला मोकेट पेटुमरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। तमसा हिमायतनगर आणि ढाकणी मोरचोंदीलाही मध्यम स्वरूपात राहील आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंधला मध्यम हलका राहील आणि इनापूर मागाव मावलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील। वाशिम रिताट मालेगाव हलका मध्यम राहील। मंगळूरपे कर्जना खेडा इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोड लोणी लोणार बीबी मैकर डोंगाव कुतनापूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। चिखली केलवड बुलढाणा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। उत्तरेकडे ढगाळ स्थिती राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू कोरेगाव आळंदा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मण तळगी हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। मोहझारी मोर्शिले हलका मध्यम राहील। तसेच वर्धा जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका पाऊस देवळी वाडकी पुणे वडनेरला हलका राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ जामोडा आणि तसेच रुई जवई डिग्रस घाटंजी पांढरकवडा या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे भद्रावती चंद्रपूर गडचुली आणि बल्लापूर गजवाली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। गडचुली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।